आज आमचा ट्रेक होता अजिंठा सातमाळ डोंगररांगमधील जुळी दुर्गरचना कांचन आणि मंचन किल्ले. ट्रेकची सुरुवात तशी खिलदरी गावातून होते, पण आम्ही या ट्रेकची सुरुवात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पंडित भवर यांच्या घरापासून केली. थोड्याच अंतरावर महाडपंथी पद्धतीचे प्राचीन नारायण देवाचे मंदिर दिसते. पुढे छोटी झाडे झुडपे असलेली खिंड लागते, आकाराने लहान पण दिसायला सालेर आणि सलोटा या दुर्गांना जोडणाऱ्या खिंडीसारखीच. हीच खिंड कांचन आणि मंचनला जोडते. खिंड पार करताच समोर येणारी 9 टाक्यांची प्रचंड गुहा हा ट्रेक मधला खास आकर्षण ठरतो. कातळात कोरलेल्या या टाक्यांमध्ये वर्षा अखेरीसही पाणी टिकून असतं. खरोखरच हे कौतुकास्पद होतं. त्यानंतर उजव्या बाजूने मंचन दुर्गाकडे वाटचाल होते. वर काही पाण्याच्या टाक्या आणि इतिहासाच्या खुणा दिसतात. काही टाक्या किल्ल्याच्या माथ्यावर दिसतात, तर काही डाव्या बाजूच्या कातळकड्यात कोरलेल्या जलटाक्या नजरेत भरतात. इथून भोडप, रावळ्या जावळ्या, विखारा अशा अनेक दुर्गांचे दर्शन होते. परत कांचनची चढाई करताना खरा ट्रेकिंग अनुभव मिळतो. वरचा सुळका रॅपलिंग शिवाय करता येत नाही. त्याचा आकार नंदीबैलासारखा भासतो. इतिहासातही या दुर्गांना महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या दुसऱ्या लुटीनंतर खजिना खानदेश बागलान मार्गे आणताना दाऊद खानशी युद्ध करून तो सुरक्षितपणे रायगड येथे पोहोचवला. असे हे अजिंठा सातमाळ रांगेतील अनोखे जोडदुर्ग. संपूर्ण ट्रेकची सविस्तर माहिती तर हाय मित्रांनो, आज आपला जो ट्रेक आहे तो आहे कांचन आणि मंचन. तर आपण किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे. ते छोटस एक घर आहे, ते पार्किंग वगैरे केली आणि प्रत्येक जण इथूनच करा. नाशिक नंतर आपण डायरेक्ट वडाई भोईमध्ये यायचंय. वडाई भोई नंतर पुढे आल्यानंतर सोगरस नंतर सोगरस फाटा आहे मित्रांनो. तिथून तुम्ही डायरेक्ट शेलू आणि पुरी हे छोटे छोटे 2 गाव आहे. आणि आम्ही आता डायरेक्ट पुरीमध्ये, शेलू पुरी म्हटल्यानंतर पुरीमध्ये. तिकडे त्या बाजूला एक खिलदरी विलेज आहे मित्रांनो छोटं. तिथून पण तुम्ही प्रॉपर ट्रेक करू शकता. तिथे झेंडा वगैरे लावलाय, परंतु ते अंतर तुम्ही बघू शकता. एक डोंगर अजून छोटासा एक पार करून मग तुम्ही या किल्ल्याच्या पायथ्याशी या. त्यापेक्षा सरळ तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यानंतर इथे पंडित भवर यांचा मळा विचारायचा मित्रांनो. डायरेक्ट तुम्ही गाडी पार्किंग करू शकता. तर आम्ही 8:15 पर्यंत किल्ल्याच्या पायथ्याशी मित्रांनो. आणि आता जस्ट हा ट्रेक आम्ही आता सुरू करतोय. छोटा किल्ला आहे, दोन्ही एकत्रच आहे, कांचन आणि मंचन. तर आपण आता वरती जाऊया. तर अशा प्रकारे ट्रेकला सुरुवात झाली. ह्या किल्ल्याची जी चढाई मित्रांनो ती जवळजवळ डायरेक्ट सरळ आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डायरेक्ट आम्ही सरळ वरती जातो. हा कांचन आहे. कांचनाचा आकार बघा, डायरेक्ट नंदी सारखा दिसते. हा बघा नंदी. आणि त्याच्या पायथ्याशीच म्हणजे अजून खालीच आहे. इथे पुढे एक मंदिर लागते मित्रांनो. तुम्ही बघू शकता एकदम जुनं मंदिर लागले इथे. आणि मंदिर बाहेर तुम्ही बघू शकता इथे सापाच्या कातीने वगैरे. हे बघा मित्रांनो, हे मंदिर अतिशय जुन्या काळातलं मंदिर आपल्याला इथे बघायला भेटतं. आणि त्यानंतर लगेच इकडे आपला कांचन मंचन. तर मित्रांनो, आपल्याला जो ट्रेक करायचा आहे या दोन्ही किल्ल्यावर, तर त्यांच्या मधोमध करायचा आहे. हे बघा देवीदास तिकडे चाललाय. अशा पद्धतीने आपण पहिले आता कांचन करूया, नंतर मंचनवर जाऊया. बघू वरती गेल्यानंतर ठरेल कोणता करायचा. आपल्याला कुठे कुठे काय काय अवशेष बघायला मिळाल्या ते आपण वरती जाऊन बघूया. आता वरती जातोय त्याच मार्गाने. टोपी वगैरे घालून घेतली मित्रांनो. उन्हाळ्यातली ट्रेक म्हटल्यानंतर अवघड आहे. तरी सकाळी लवकर आलोय, अजून वरती पण नाही आम्ही. तर आपण या दोन्हीच्या मधल्या खिंडीतून वरती जातोय. आणि एकदम गवत वगैरे वाढलंय. रस्ता काही एकदम पायरी मार्ग नाही मित्रांनो, थोडा जंगल मार्ग आहे. तुम्ही बघू शकता पावसाळ्यात अजून खतरनाक आहे. तर चला वरती जाऊया. पहिले आपण मंचन करू, नंतर कांचन करू. वरती जाऊन बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते. चला वरती या. वरती माकडं असल्यामुळे तुम्ही बघू शकता देवीदासने काठी तयार केलेली आहे. आम्ही काही काठी वगैरे आणली नाही. माकडे जास्त नाही, पण थोडे माकडे दिसले आम्हाला इथे. हे बघा इथपर्यंत आलोय. आणि इथूनच वरून एक रस्ता असावा इकडे मांचनाकडे जाण्यासाठी. तर ह्या पाय वाटेने आता आम्ही वरती चाललोय. तर एकदम थोडा टप्पा राहिला मित्रांनो. आपण भरपूर टप्पा वरती करून आलो ट्रेक. तर मित्रांनो, आम्ही जवळजवळ या खिंडीच्या खूप थोडं राहिले तिथपर्यंत आलोय. पण तो आम्हाला वरती जाण्यासाठी जो प्रॉपर रस्ता आहे तो काही मिळून नाही राहिला. आणि आम्ही रस्ता सापडतोय. इकडे तुम्ही देवीदास बघू शकता, इकडे पुढे गेलाय रस्ता सापडत वरती जाण्यासाठी. म्हणजे कमीत कमी आम्ही वरती या मंचनाकडे जाऊया. त्या बाजूने रस्ता असेल तर इकडे कांचनाकडे येऊ शकतो. इथं हाय रस्ता पायवाट दिसते, परंतु जे गुरं वगैरे चालण्यासाठी प्रॉपर रस्ता नाहीये वरती जाण्यासाठी. पुढे काय अजून ते माहित नाही आपल्याला. पण एक रस्ता वाटतोय, पण पूर्ण डोंगराला घेरा मारून रस्ता आहे की काय तो उमजून नाही राहिला. तर बघतोय जसा रस्ता क्लिअर होतो तसं तुम्हाला दाखवतो इथून. तर मित्रांनो, आपण ह्या पद्धतीने वरती येतो. आणि इथून जंगल मार्गे थोडा वरती आल्यानंतर आपण काय करतो,
डायरेक्ट त्या खिंडीतूनच वरती रस्ता सापडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला असं वाटतं आपण डायरेक्ट त्या कांचनच्या खिंडीमध्ये निघू, परंतु तिकडे न जाता तुम्ही बघू शकता या खिंडीपासून उजव्या हाताला जे कांचन हा फोर्ट आहे त्या साईडला थोडे यायचं आहे आणि इथून एकदम सोपा रस्ता आहे. हा भला मोठा दगड आहे तुम्ही बघू शकता आणि इथून असा सोप्या मार्गे आपण कांचनवरती जातोय. तिथे गुहा वगैरे किंवा पाण्याचे टाके वगैरे लागणार आहे. आपण आता त्या किल्ल्यावरती जातोय. परफेक्ट पायवाट आपल्याला वरती किल्ल्यावरती जाताना दिसते. त्या खिंडीतून वरती जाण्याचा प्रयत्न नाही करायचा. तर त्याच पायवाटेने वरती जातोय. या किल्ल्याचा चढ डायरेक्ट आहे मित्रांनो, दम थोडा जास्त लागतो, अंतर कमी आहे परंतु चढ मात्र डायरेक्टली वरती. आणि छान असा हा दुर्ग एकाच कातळकड्यात आहे. दोघी कांचन आणि मंचन. कांचनचा जो कडा आहे आणि त्या कड्यामध्ये जी गुहा आहे, तर हे बघा मित्रांनो हा आकार या गुहेमध्ये आणि ते पाण्याचे टाके आहे. हे बघा चालायचं कसं आहे, असं चालायचं आपल्याला. तिकडे एक डावी टाकी मित्रांनो, ती बुजली आहे पण पाण्याची टाकीच आहे, ती छोटी आहे. तिकडे काय मी एवढं गेलो नाही. हे बघा इथे सर्व पाण्याचे टाके. कांचन फोर्ट वरती गुहेला मित्रांनो जिथे सपाट जागा जमीन पाहिजे तिथे हे बघा किती छान पाण्याचे टाके. एक थोडं आश्चर्यचकित बघायला भेटलं मित्रांनो आपल्याला या कांचन फोर्ट वरती. इथेच ते गुहा लागतं मित्रांनो या कांचन फोर्ट वरती आणि ह्या गुहा बघून आता आपण वरती जातोय. ज्यावेळेस 1670 मध्ये मित्रांनो महाराजांनी सुरतची दुसरी लूट केली त्यावेळेस तो खजिना होता, जो लुटीचा सगळा खजिना होता, तो ह्याच मार्गे ह्याच सातमाळ पर्वतरांगेतून आणला होता मित्रांनो. तर आणता इथे काहीतरी खबर लागल्यामुळे जो दाऊद खान आहे तो महाराजांना अडवण्यासाठी इथे म्हणजे कांचनबारीच्या एरियामध्ये चांदवड म्हणा इकडे तिकडे तो हजर होता सैन्याने घेऊन. तर इथे इतकं घनघोर असं युद्ध झालंय म्हणजे स्वतः महाराजांनी या मैदानावर युद्ध केलं मित्र. महाराजांनी काय केलं, जो खजिना होता, जे आपले सैन्य होते, जे मावळे होते, त्यांच्या सोबत तो खजिना पुढे पाठवला गेला आणि ते स्वतः इथे थांबून घनघोर असं युद्ध, आमने सामने युद्ध झालं मित्रांनो. हे काही गमिनी काव्याने किंवा सह्याद्रीमध्ये युद्ध नाही, म्हणजे सह्याद्रीच येईल पण तो मोकळ्या पटांगणात जे मावळे आमने सामने जे युद्ध आहे ते युद्ध म्हणजे पहिलं युद्ध हे इथं झालं मित्रांनो. साल्हेरवरती बी आमने सामने युद्ध झालंय पण ती साल्हेरची दुसरी लढाई जी आमने सामने केली गेली. तर अशा प्रकारे मित्रांनो महाराजांनी जो दाऊद खान होता मित्रांनो, जवळजवळ 3000 सैन्य आपल्या मराठी मावळ्यांनी मारलं गेलं होतं इथं. म्हणजे इतकं घनघोर युद्ध इथे झाले. आपले मराठी मावळे सुद्धा 50 शहीद झाले होते या युद्धामध्ये. तर मित्रांनो इथं वरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला किल्ल्याचा बुरुज लागतोय, इथे पायऱ्या वगैरे. आणि वरती आल्यानंतर आपल्याला इथे मंचना फोर्ट वरती पाण्याच्या टाक्या लागल्या. कातळाला कोरून तयार करण्यात आलेल्या तुम्ही पाण्याचे टाके इथे बघू शकता. अशा प्रकारे इथे पाण्याचे टाके लागले होते. इथं परत आपल्याला अवशेष दिसतंय तुम्ही बघू शकता इथे. जवळजवळ आपण मंचन किल्ल्याच्या टॉपवर आलोय. जवळजवळ वरती आल्यानंतर खोबळे बघू शकता. हे जे खोबळे आहे ना सेम इथे आहे ते सेम ह्याच आकाराचे इकडे पण आहे. सेम आकाराचे आपण हे बघा इकडे पण बघू शकतो सेम खोबळे. म्हणजे याचा अर्थ पूर्वीच्या काळी मित्रांनो या दोन्हींचा वापर सैन्यानं आरामासाठी मंडप वगैरे किंवा झाप वगैरे तयार करून इथे हे बघा सावलीसाठी. आपण किल्ल्याच्या डायरेक्ट टॉपवरती जातोय वरती आणि वरती गेल्यावर आपल्याला व्ह्यू तर दिसेलच, कांचन बारी दिसेल. तिथे ड्रोन फ्लाय करण्याचा प्रयत्न करू आणि नंतर आपण कांचन किल्ल्यावरती जाऊया. ही आकारा टाईप काय आहे काहीच लक्षात नाही आला आमच्या. आणि ते पाण्याची टाकी तुम्ही बघू शकता टॉपला आहे मंचना फोर्ट वरती. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथून एकदम स्पष्ट मी तुम्हाला दाखवतो धोडप फोर्ट आणि विखारा हे दोन्ही आपल्याला एकदम क्लिअरली दिसत आहे. इथे धोडप किल्ला दिसतोय आणि त्याच्या शेजारीच इकडे वरती विखारा फोर्ट आणि एकदम स्पष्ट अशी ही सातमाळ रांग आपल्याला दिसते. परंतु आपल्याला इथून पूर्ण बागलाण प्रांत परत एकदा दिसायला लागतो. हा कांचना फोर्ट एकदम स्पष्ट इथून दिसतोय बघा.
खाली उतरून आल्यानंतर डाव्या साईडला मित्रांनो आपल्याला इथे काही गुहा वगैरे बघायला मिळतात, पाण्याच्या टाक्या वगैरे, ते आपण बघूया. तर मित्रांनो ही टाकी बघू शकता, किती खोल आकाराची बलाढ्य अशी टाकी आपल्याला इथे मंचना फोटोवरती दिसते. हे बघा, पूर्ण कातळात करून थोडं नॉर्मली पाणी आहे खाली, बाकी टाकी रिकामी, परंतु वर भरलेलं निशाण दिसतंय, म्हणजे खूप मोठी टाकी आहे. तर मित्रांनो तिकडे जो कांचन फोर्ट दिसतो ना, त्याच्या उजव्या साईडने आपण मंचन किल्ल्यावर येतो. परंतु मी इथे बघू शकता, इथे जुना पायरी मार्ग आपल्याला दिसतोय. या दोन याच्यामध्ये गवत तिथं खूप वाढले, परंतु जुना पायरी मार्ग आहे. हा मार्ग इकडे बघू शकता, अशा पद्धतीने इकडे खाली उतरतोय. म्हणजे ह्या पठारापर्यंत जाईपर्यंत तरी हा रस्ता जुन्या काळातला असावा. पूर्ण क्लिअर रस्ता इथे आपल्याला डाव्या साईडने दिसतोय मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही आता वरती जातोय कांचन फोर्ट वरती, आणि वरती चढण्याचा मार्ग देवीदास वरती गेला दाखवलाच, तुम्ही बघू शकता. आहे बघा, अजून तर खरा अवघड पॅच पुढे लागणार. कांचन फोर्ट मांचन काय नाही मित्रांनो, आपण डायरेक्ट वरती जातो सोपा मार्ग. तुम्ही बघू शकता, तुम्ही जसं आपण धोडपच्या त्या टॉपवर गेलो होतो तसा थोडा मार्ग होता इथे जाणवायला लागला, तुम्ही बघू शकता. परंतु इथे दगडाच्या शक्यता असते, पायरी मार्ग वगैरे क्लिअर वाटतोय. चला वरती गेल्यावर समजेल. तर तुम्ही पायरी मार्ग पाहू शकता मित्रांनो. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला वरती जायचंय. काय नाही मित्रांनो, एकदम परफेक्ट पायरी मार्ग आहे. तुम्ही कांचना फोर्टवर इजी येऊ शकता. मला वाटलं तिथे पायरी मार्ग थोडा कमी असेल धरायला वगैरे, परंतु तसं काहीच नाही, एकदम छान असा पायरी मार्ग आहे. पण इझिली तुम्ही ट्रेक करू शकता, असं काही नाही काही थोडा अवघड आहे. हे बघा देवीदास चाललाय बघा, हे बघा किती छान वाटतं. त्याचा जो रस्त्याचा जो घेरा आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे तुमचा पाय सरकण्याचा किंवा पडण्याचा कुठलाही धोका नाही. जरी तो विचित्र दिसत असेल तरी एकदम मस्त असा रस्ता वरती येण्याचा. साबराला हात लावला तुम्ही. आणि मित्रांनो जवळ आपण किल्ल्याच्या टॉप वरती आलाय. गार वारा लागायला लागला मित्र. या साबरांच्या खाली ना पूर्ण पाण्याचा टाका लागला. हे बघा पाण्याचा टाक्या. वरती जाणं शक्य नाही मित्रांनो, त्याला रॅपलिंग वगैरे करून जावं लागतं. दोरी बांधली आहे, बघू कसं काय वाटतंय, परंतु वरती जवळ जायचं नाही आपल्याला. आणि हे तुम्ही पाण्याचे टाके भले मोठे बघू शकता, भले मोठे, पाणी साचलेलं आकारात आहे, परंतु कुठल्याही कामाचं नाही. परंतु हे ज्या काळी स्वच्छ राहत असं मित्रांनो, विचार करा फेब्रुवारी एंडिंग मध्ये इतकं पाणी आहे किल्ल्यावरती. हा देवीदास बघा वरती जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु वाटत नाही तिथे काही रस्ता असावा क्लिअरली. वरती काही मित्रांनो जाता नाही आलं, कारण वरती जायला दोरी वगैरे आहे, परंतु एकदम हार्ड पॅच आहे, त्याला रॅपलिंग वगैरे करूनच वरती जावं लागतं. तर वरती काही गेलो नाही. इथे काही पाण्याचे टाके वगैरे, खूप आकर्षक असा कांचन किल्ला मित्रांनो. एक नंदी बैल आकारासारखा हा आपल्याला कांचन किल्ला दिसतोय. अशा प्रकारे आम्ही कांचन किल्ला पण वरती येऊन एक्सप्लोर केलाय मित्रांनो. तर आम्ही परत आता त्या गुफामध्ये जातोय, जिथे खूप 9 टाके आपण लागलं होतं ना, तिथे जातोय. आणि पुढचं मी तुम्हाला सांगतोच आता अजून काय विशेष आहे. आपल्या प्रत्येक विशेष ठिकाण बघायला जायचं मित्रांनो, ते मी तुम्हाला दाखवतो खाली उतरल्यानंतर. तर मित्रांनो आपण हे दोन्ही किल्ले आता एक्सप्लोर करून खाली उतरतोय. खाली उतरल्यानंतर आपण आता डायरेक्ट कांचनबारीमध्ये जाऊ मित्रांनो. तिथे आपल्याला एक विजयस्तंभ आहे, आपण तो बघूया. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पण तिथे जाऊन मी तुम्हाला तो विजयस्तंभ वगैरे दाखवतो कसा काय. तर मित्रांनो आम्ही जवळजवळ किल्ला खाली उतरलो, परंतु प्रत्येक वेळेचं आमचं आम्ही जिथून वर जातो ज्या रस्त्याने, त्या उतरताना दुसऱ्या रस्त्याने खाली येतो. तर आता बी मित्रांनो आम्ही ती पाठीमाग बघू शकता, अशा प्रकारे खाली उतरलो. या बाजूला एकूण एक मंदिर लागतं, त्या मंदिराकडे गेलो, अक्षरशः ते जंगल मार्गे खाली आले आणि डायरेक्ट खाली आलो. आम्हाला समजलं पण नाही, आम्ही डायरेक्ट किल्ल्याच्या खाली पायथ्याशी पण आलो. तर अशा प्रकारे भरपूर वेळा असं होतं मित्रांनो, आपण वरची गड चढताना वेगळ्याच रस्त्याने जातो, उतरताना आपल्याला वेगवेगळे जर रस्ते भेटले तर आपण चुकू शकतो. आम्ही इथे चुकलोच होतो. चुकता आम्ही डायरेक्ट मार्गाने खाली उतरलोय. तर तू खाली आलोय, उन्हाळ्या दिवस म्हणून काही पावसाळ्यात थोड्या अडचण झाली असते. तर मित्रांनो कांचन मांचन गड किल्ला खाली उतरून इकडे पाठीमागे फ्रेश व्हायला गेलो मित्रांनो. त्याच्यानंतर आपण आलोय आता विजय स्तंभाकडे. तुम्ही बघू शकता पाठीमागे कांचनबारी विजय स्तंभ. इथे काम चालू, आवाज थोडा माझा कमी येत असेल. इथे झाले छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या सुरत मोहिमेवरून प्रचंड खजिन्यासह स्वराज्यात परतत असताना मागावर असलेल्या मुघलांचा सैन्याचा दिनांक 17 ऑक्टोबर 1670 रोजी सातमाळा डोंगर रांगमध्ये मित्रांनो कांचनबारी या ठिकाणी औरंगजेबाचे सरदार इलास खान व दाऊद खान यांच्यासह मुघली सैन्याचा सपाटून पराभव केला. विशेष म्हणजे शत्रू प्रदेशात समोरासमोर झालेल्या मैदानी लढाईत छत्रपती शिवाजी महाराज स्वतः नेतृत्व करत सहभागी झाल्याबद्दल सभासद बखरीत असणारा उल्लेख असा की खासा राजा घोड्यावर बसून बख्तर घुगी घालून हातीपट्टे चढून मालमत्ता घोडी पायींचे लोक पुढे रवाना करून आपण 10,000 स्वारानिशी सडे राऊत उभे राहिले. जी दुसरी सुरत लुटली
त्याबद्दल इथे लेख लिहिला. किती पॉवरफुल कांचनबारीमधील आपल्याला इतिहास दिसतो. आणि हाच मित्रांनो इकडे बघू शकता मांचन किल्ला, आणि त्या बाजूला आपण पाहिलं तो कांचन किल्ला. विजय स्तंभापर्यंत आपण आलोय. तर अशा पद्धतीने इथे विजय स्तंभापर्यंत आल्यानंतर आता आपण हा ब्लॉग मी इथे संपवतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू परत अशा छोट्या मोठ्या किल्ल्यावरती ट्रेक करत. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद, बाय बाय.